नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत आमचे हे मामा आहेत वारकरी. ह्यांनी 10-15 वर्षापूर्वी एका गायीपासून सुरुवात केली आणि जवळजवळ 40-45 गाया तयार केल्या. दरवर्षी कमीत कमी खर्च जाऊन 10 ते 15 लाख रुपये राहतात शिल्लक समजा दूध धंद्यात. असा शेतीला जोडधंदा करून त्यांनी आपल्या कुटुंबाचा आणि परिवाराची प्रगती केली. आपण सुद्धा ह्यांचा अनुभव घेऊन आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. आष्टीपासून उत्तरेला एक 10-15 किलोमीटरवरती अंतापूर तालुका पाटोदा जिल्हा बीड या ठिकाणी उभारलेलं हे शेड आणि हा मुक्त गायींचा गोठा आमचे शेतकरी मामा राजेंद्र गंगाराम गाडे यांनी उभारला आहे. त्यांचे काही अनुभव आपण पाहूया आणि त्यांची यशोगाथा आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. त्यांनी केलेलं हे धाडस वाखाणण्याजोगंच आहे. उत्तम प्रतीचं दूध त्याचसोबत उत्तम प्रतीच्या कालवडी तयार करण्याचं काम त्यांनी या कालावधीमध्ये यांच्या गोठ्यामध्ये केलं. ही अशी लांबलचक खाद्याची गव्हाण त्यांनी तयार केली. आता मध्ये 10-15 गाया कमी केल्यात, नाही तर सगळ्या मिळून 40-42 जनावरं सगळी मामांनी केली होती. पण मध्ये त्यांना खाद्याचा प्रॉब्लेम आला म्हणून 10-15 विकले, म्हणून आता हे 20-25 जनावर आता गोठ्यामध्ये शिल्लक आहेत. मुक्तपणे खायला आणि मुक्तपणे पाणी प्यायला, बसायला, उठायला असा हा मुक्तचा गोठा. ही ज्या गायी तहानल्या आहेत त्या येऊन पाणी पिताना आपल्याला दिसत आहेत. समोर दिसते ही गव्हाण, ही फरकाची गव्हाण आहे. ही लाल निळं लाल निळं असं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये एका कप्प्यामध्ये एका गाईसाठी खाद्य खुराक ठेवलं जातं. आणि त्याच्या पलीकडच्या बाजूलाच लहान ज्या कालवडी आहेत त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था या ठिकाणी मामांनी केलेली. त्याच्यामुळं मोठी जनावरं लहान जनावरांना त्रास देत नाहीत. हे समोर आपल्याला गाया बसलेल्या दिसतात आणि हे गेट आहे ज्यातून आपल्याला आतमध्ये आता जायचं आहे, प्रवेश करायचा आहे. ही मेन गाय, ह्या गायीपासून सगळ्या तयार झाल्या म्हणायचं. धंदा तिच्यापासून सुरू झाला. मामा सांगत होते काही 10-15 वर्षापूर्वी ही गाय त्यांनी बाजारातून कसाबाला विकलेल्या त्या कसाबाकडून सोडून आणली आणि तिच्यापासून सुरुवात केली आणि त्याच्यामुळे त्यांचं कल्याण झालं. मुरगास केलेली खडी ती म्हणजे किती जनावराला अर्धाच झालाय. ही माती टाकली वरून त्याच्या खाली मुरगासाचा चारा आहे समजा. ह्याच्या खाली ताडपत्री खाली 2 खड्डे संपूर्ण एक अर्धा खड्डा शिल्लक आहे. दूध सुद्धा तेवढी गाय पण 15-20 लिटर दूध दिसते तीच. हा ती गाडी कधी गाडी आणि आता काळी दिसते ती किती दिसते आता शिका. हा ती देत असेल कधी शिकते नाही गाय नाही गाय तसं आप बरोबर लक्ष आली ना तिला तहान लागली किती. ती 35 देत असेल का तयार केली ही ना. गाय 1.5 लाख इकली आता मध्ये इकलेले का किती इकले असेल आता गाय? गाय 10-12 इकल्या ना. 10-12 लाख रुपये किती मोकळे झाले. गाडी ते हल्ली गाडी गाडी त्याच्यावर घेतली त्यांनी. नवी गाडी झाली एक. असा दुग्ध व्यवसाय करून नवी काळी स्कॉर्पिओ त्यांनी काल आणली म्हणून आमदार सुरेश धस यांनी त्यांचं कौतुक केलं. तेव्हा ही म्हणजे खाद्य कुठलं होतं आपलं घरचंच. हा घरचंच खाद्य एखाद घेत नाही सहसा. आणि ही जी आता समजा काही भुस्सा पेंड वगैरे तसलं आणतात का काही? हा मग पेंड नाही तसं पेंड आहे, सरकी, गुळी पेंडी, खपरी तीन असतं. बस नाही तसं. आता हे कारवडीत नाही, कारवडी 18 महिन्यात लागून गेले पाहिजे. शेबार खाली आता दिसतात ते. दिसत ते आता पलीकडे 6 आहेत, त्या 6 4 का 5 गाभणी त्यातले ते पलीकडे काट्यामध्ये खायचे. हा मोठ्यातले धंदा म्हणजे असा आहे का धंदा इथं आपल्या आसपास कुठं नाहीच. नाही आपल्या आसपास कुठं दिसतच नाही एवढं मोठं केलेलं. नाही कुठंच नाही. लय लांबून लोक बघायचे त्याला. इकडं धंद्यावाली इतके लोक तिकडे खाली आष्टीकडे तिकडे गायवाली. पण इतका मोठा धंदा गाय मोठा नाही. तहान लागली की गाया बरोबर आपापल्या यायला लागले ना.
या गायांची देखभाल मामांसोबत त्यांची 2 मुलं करतात. ते स्वतःच यांना इंजेक्शन दवा पाणी करतात, त्यामुळे तोही खर्च वाचतो. सोयाबीनचं. गेल्या वर्षी बसवली ती. गेल्या वर्षी सोयाबीनचं बुसकाट गेल्या वर्षी बसवली. ते बी चांगलं खातात का? हो लय बसवलं, लय भारी खायचं. बरं. कंदा चाऱ्यामध्ये सगळ्यापेक्षा जास्त आहे. सोयाबीनचं बुसकाट. सोयाबीन बसवलं. बरं ते खाल्लं याला पाणी पिलं गच्च चित्र फुगली. बरं. ही अशी लांब लचक गव्हाण 40-50 जनावरांना चारा खाण्यासाठी तयार केलेली. गोणी एवढी. 100 रुपये गोणी. त्याची हो. 100 रुपये. समजा सोयाबीन किती झाली? हा त्या सोयाबीनची एका गुणीत जितकं बुसकाट निघलंय तितकं बुसकाट 100 रुपयाला. हा ठीक आहे. तिला भूक लागली ती आली बरोबर खायला. उठल्या हळूहळू गाय आता खायला द्यायला लागल्या. ही मुरगास केलेलं ना. 100 रुपये. आणि हे तयार करून किती दिवस ठेवायचं म्हणले त्या मातीखाली? 45 दिवस. 45 दिवस नंतर काढायचं खायला. कडबा कुट्टी. हिरवगार निघते बोल्यासारखं सारं आहे. हिरवं दूध हे निघतं. जास्त खातात ना त्याच्यामुळे जास्त दूध दूध देतात. निघतं सगळं. शेतून जरा धंदा करायचा नाही एकदा येऊन बघायला पाहिजे कशी सिस्टम आहे काय. बघायला बघितल्यावर तरी काय करते सगळ्याला ते कळतं काय जाऊन, पण एक नाही पण चिकाटी नियोजन पाहिजे कसं समजा, करायचं? नियोजन सगळं पाहिजे हा. समजा. अभ्यास बी पाहिजे अभ्यास काही. पाहिजे त्याला. त्याची औषधं पण आता- कोणची काय किंवा काय सगळ्या गोष्टी पाहिजे. त्याची करण्याची ही कॅपॅसिटी पाहिजे. हा खर्च बी हा, खर्च सुरुवातीला ह्या बांधकामाला 10-15 लाख रुपये गेले असते ना सगळे. हा. आणि स्वतःची जागा असून आणि जागा घेऊन करायचं म्हणल्यानंतर काय? जागा घेऊन म्हणलं पावलं नाही. पुन्हा त्याला जमीन पाहिजे 2-4 एकर तरी कमीत कमीत कमी 5 एकर तरी 5 पाहिजे. एकर तरी पाहिजे खाद्याला. खाद्याला त्याला. काय काय करते परत बरं का? विहिरीला काय पाणी दुसरं काही पाहिजे कंटिन्यू चालायला, म्हणजे विहिरीला बी पाणी पाहिजे ना. पाणी बोर पाहिजे. म्हणा विहीर म्हणा तरी continue आम्हाला चालू. एवढं हिवाळ्यात उन्हाळ्यात पाणी नाही करून हा, हा. हिरच मिळत नाही रे. हम्म. उन्हाळ्याचं हिरं असतं आम्हाला अजून नुसतं 2 एकर जर जोपर्यंत पाणी असतं हा. तरी लय हिरवा चारा तितका नाही मिळत. नाही नाही. बर. आता पाणी आता उडालं का शिमगा पडायला हा पुन्हा काहीच पाणी नाही. मग हे आपला मुरगास करून ठेवलेला हा हेच वापरायचं. हेच वापरायचं. वर खड्डे केलेत इथं मुरगास ना. ते म्हणजे न धुता बी गाय ह्या स्वच्छ दिसतात आहे, म्हणजे असं त्यात काही हे नाही वाटत. बरोबर नाही का? आणि निरोगी बी वाटतात ना. परत रोग म्हणजे असं कुठं आजारी वाटते किंवा असं काहीच नाही, एकदम तेज आहे ह्याच्यावर सगळं. दोनच नाही यांना जवळजवळ आता 4 जसं पाऊस पडतं दोन नाही. आता उन्हाळ्याचं काय ऊन पडलं का सगळं तिकडे गेलं पलीकडे तिकडून 2 हात सोडायचे पुन्हा इकडून. ते आणि सगळं गाय होता किती दूध जात होतं हा जातो 250 रोज. हा त्यामध्ये कमी जास्त नाही ना. म्हणजे 2-2.5 लाख रुपये महिन्याला पगारच होत होता म्हणायचं. काही आता सगळं 2 लाख रुपये होते. हा आता बी काय 150च्या पुढे दूध आहे म्हणल्यावर रोज. 200 आता. आपण चलतोय ते पायाखाली सगळं वाळलेलं शेण आहे, त्याच्यामुळे ते सगळं खत वापरायला ते चालू केलं. किती दिवस झाला असं ना म्हणजे आपण सुरुवात केलेली? त्याला बरे दिवस झाले समजा. 10 वर्ष झाले असतील का जास्त झालं? हा जरा समजा जास्त. जास्त झाले. 10-15 वर्ष. पहिल्या तेवढं मोठं जाणं पलीकडे. हा हा शिन होतं पहिलं आली. शेजारी पलीकडचं ना. हा तेवढं पलीकडे सारखं बाजूला काय असतात तर. हा नंतर मुक्त केलं हे. नंतर मग ते केली. हिला भूक लागली की तिथे जाऊन गेली ती खायला. चाफा गेली त्याच्यात काय खायला. मुक्त गोठा. पुढं खाद्य ठेवायची जागा. हा तिला दुसरं पाचशे दूर भरली असं. आता बी सगळे 17-18 गाय आहेत समजा, आहे का नाही? 5-6 हा ह्या 8-9 गाय आहेत. पुन्हा त्या कारवडी 7-6. दाजी म्हणते ते 40 जनावरं झाली सगळी, हा जाते. पण कमी केली म्हणली आता. यंदा कमी केली भरपूर आपली. चारा कोरोना पाहिजे विकतचं तो त्याला अर्धा एकर गुतला असेल मामा जागा. हा आणि चाऱ्याला किती गुतील होतं त्यावेळेस जमीन? पलीकडे 2 एकर 3 एकर ते सारखी चारायला असते पलीकडे. हा इकडे बी करत होतो माझं सगळं कारवडी जातीचे कारवडी म्हणजे बारीक आहेत वय. जातवा हे अजून पहिला रुच आहेत ना? पहिला रोज आता शिगाव नाही चेरी चारी पण हे कारवडी गेलं नाही.
लाख रुपयाच्या पुढच्याच किमतीचे असते ना हे होय हा 1.5 लाख रुपये घेतो त्याला 1.5 लाख रुपये काही केलं हो. अशी पहिला गाडी- रोज म्हणलं का अजून यायचे म्हणजे हो, अशी- लागण अशी झाली म्हणलं ना तरी 70-80 घेतो हा त्या जातीची. असं देखभाल चांगली केल्यामुळं चांगल्या प्रतीच्या ह्या कालवडी तयार झाल्यात आणि ह्या ज्या गायी आहेत त्या गायी उच्च प्रतीचं दूध देतात आणि त्याच्यामुळं आपला चांगला फायदा होतो असं मामा सांगत होते. मोठा व्यापार झाला ह्यो म्हणजे धंदा धंदा मोठा आहे. दूध धंदा याच गेलं नाही दाखवून येते. ही गाभण आहे का हम्म. बरं. ही पहिला रोज पहिलं वर्ष आहे. बर मोठ्या गाय काढल्या म्हणायचं बऱ्याच मध्ये इकल्या म्हणायचं हा, मोठे मोठे करायचं. हम्म. त्या मोठ्या गायपासून ह्याचा गाय तयार केल्या त्या हा गाय स्वतः तयार करायला बी मोठी गाय लागते ना पहिली हा हा तरच गाय चांगली निवडते. हा हा नाही तर असं खोलत्या गायला मोठी गाय तयार होत नाही. हा हा पहिली ती गाय जातीच लागत तेव्हा ती आता ही गाय ही सुद्धा 35 मरून देत असं बसते ती. ठीक आहे ही बी. ही बसलेली हो. 35 लिटरच्या पुढं अशा प्रकारची जनावरं म्हणजे 43 जनावरं सांभाळायचं सोपं काम नाही आहे धाडस आहे ते. मामा काय सांगते तुम्ही ऐका एकदा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा संदेश आहे. शेतकऱ्यांना मित्रांनो आपण जर जोडधंदा करायचा म्हणलं तर शेतीला दूध व्यवसाय हा पूरक व्यवसाय म्हणून शेतीला जोडधंदा म्हणून मानला जातो. हे जर धंदा आपण अत्यंत जीवानी लावून मन लावून केला तर नक्कीच हा धंदा आपल्याला पूर्वक आणि त्याचा फायदा होऊ शकतो. जर करायचा असेल मनापासून तर शेतीला जोडधंदा म्हणून करायला दूधधंदा हरकत नाही. हा धंदा कशाला ऐकत नाही कोणता धंदा करा तुम्ही पण शेतीला जर धंदा म्हणलं तर दूधधंदा. दूध धंदाच त्याला पूरक म्हणतो. तुम्ही अगोदर म्हणले तसं 4-5 एकर जमीन आणि हा. थोडंसं पाणी असलं तर आणि 22 लाख रुपये भांडवल भांडवल सुरुवातीला लावलं तर दरवर्षी 10 ते 12 लाख रुपये तर कुठेच गेले नाही कुठेच आपले. गेलं. हा, हा, असं दरवर्षी खर्च जाऊन सगळा महिन्याला लाख रुपये तर पुढे जात नाही ते. आरामशीर आहे. आरामशीर मिळते. कारण दुधाचा ह्यांचा पगाराचा दर महिन्याचा 2 ते 2.5 लाख रुपये होतो. हा मग त्यातून काही खर्च जातोय समजा विमा खर्च झाला बाकीचे विमा तर पैसे- हा, बाकीचे हा. पैसे शिल्लक राहतात. आणि हे दुधाचे केंड व्हायला केलेलं जुगाड ट्रॅक्टरला हे पाठीमागं जोडायचं आणि ह्याच्यामध्ये एक केंड उभा करायची बाजूने हे अँगल टाकायचे खाली पडलेले दिसतात ते आणि मध्ये केंड उभा करायची आणि असं ट्रॅक्टरला जोडून ते डेअरीवरती जाऊ द्यायचं. जबरदस्त जुगाड आहे. आपल्याही डोक्यात दुसरं काय असं जुगाड असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये येऊन नक्की सांगा. शिकूनच अगोदर बघितलं होतं का तुम्ही डोकं लावलंय चांगलं नियोजन केलंय म्हणजे पुन्हा झटायचं कामच नाही. मामांचा हा धंदा म्हणजे गाईच्या पोटात 33 कोटी देव असे म्हणतात. त्यांची सेवा आणि परत त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आपला आर्थिक फायदा. तर मग मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. नमस्कार.